तर नमस्कार मंडळी, मी कोकणचा कोळी. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आता वाजलेत ते म्हणजे सकाळचे 2:45 आणि आपण चाललोय मासेमारीसाठी. आज आपण चाललोय ते म्हणजे स्पेशल तांब आणि जी पावसाळ्यामध्ये वळगण मिळते चिवणी, त्या मासेमारीसाठी. आज व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की पावसाळ्यामध्ये जी शिंगाळी मिळते चिवणी, त्याला आपण वल्गन बोलतो आहोत, ते आपल्याला पावसाळ्याच्या सुरुवातीला समुद्रकिनारी मिळते खडकामध्ये. आज आपण त्याच्यासाठीच चाललोय. तर आज मिळाली चिवणी तर भरपूर मिळेल, तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या. आज व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. चला डायरेक्ट लोकेशनवर जाऊ, मग दाखवतो तुम्हाला चिवणी आणि तांब. जर मिळाली तर कसं होईल आपला काम. चला डायरेक्ट मासेमारीसाठी. बघू शकता आपल्याला मस्त शिंगाले लागलेत. आत्ताच जाळं घ्यायला सुरुवात केली, नॉर्मल उजेडलाय तरी पण चिवणी बघू शकताय कसले मस्त आलेत. आज पटापट जाळं घेऊ, अजून आपली भरपूर जाळं घ्यायची बाकी आहेत. बघू शकता पुढे कसली आपल्याला चिवणी लागली, शिंगाले एकदम कावटाचे आहेत सगळे. सगळे बहुतेक अंड्याचे आहेत शिंगाले आणि साईज पण जाम मस्त आहे. पुढे काय हे करू ग्रुपर. बारीक हेकरू आला या साईडला आणि शिंगाले बघू शकता कसले लागलेत. एकदम एकदम पावसाच्या आधी आपल्याला या खडकामध्ये आपल्याला शिंगाले भेटतात नेहमी आणि एकदम अंड्याचे आहेत सगळे. आत्ताच नॉर्मल उजेडलाय, जरा अंधारातून जाळं टाकलेली. जसं जसं ओटीचा पाणी खालते येते तशी तशी आपल्या जाळ्याने चिवणी लागते. एकदम सगळे अंड्याचे आहेत आणि साईज पण मस्त आहे. काढताना एकदम सावकाश काढायला लागतं आणि काटा लागला ते जाम त्रास होईल. शिंगाले बघू शकता लाईनशीर येतात आपल्याला, एकाच जवळ 3-4 आहेत. बोईड बघू शकता कसला मोठा आहे, एकदम बिग साईजचा. आपले शेनशावर आहेत त्याच्यामुळे इझी अडकतात एवढी मोठी असली तरी.
बोईट त्या साईडला शिंगाले आणि ते बघा पुढं पण शिंगाले. शिंगाल्यांची साईज कसली भारी येते, एकदम एकदम मोठे आहेत. एखादच बारीक येते नाही ते मोठेच येतात. आणि आहेत ते पण सगळे अंड्याचे आहेत. शिंगाले फक्त याच टायमात इथे भेटतात. पाऊस पडला का अजिबात नाही भेटणार. 8 महिने शिंगाले असतात इथे, पण 4 महिने अजिबात नाही भेटणार. बोईट आहे, जालांवर बोईट आणि काचका उरतात जाम. इथे का शिंगाले आणि पुढे उरतात नुसती काचका. जालांवर बोईट बघू शकता कसला उडते ते का, जामच आहे. ते सुक्यावर आहे सगळा. इथे 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 कसला उडते बोईट, दे कसला आहे, जाम आहे. घेतो पटकन तरी का ठोकात जाऊ. सावकाश गेलो असतो. ते का जालन बोईट लागते आपल्या पाण्यात. बोईट जाम दिसायला लागला अचानक, त्याच्यामुळे पाण्यात उतरायला लागला. आणि चिखल आहे जाम. समोर दिसत असेल बोईट कसला आहे, जामच आहे बोईट. दांडे घेऊन आपल्या जालामध्ये सगळा बोईट हाकलवतोय, कारण की एकदम सुक्यावर बोईट आहे आणि चिखल जाम आहे. ते बघा जालांमध्ये जामच उडते. जालात अडकते कमी आणि उडते जास्ती. चांगलं आपल्या होडी जाला घेते आणि उडते बघा असला बोईट. एकदम उडताना दिसत असेल, पाण्याच्या वरती आलाय सगळा. हो जाते निघून, जालानं उडते जाम. बघू शकता त्या साईडला आपले जाला घेतात, त्या साईडला एकात बोईट येते. जालानं उडते जास्त आणि लागते कमी. बोईट बघू शकता कसले आयलेन, मस्तच आयलेन. बोईटा बघू शकता मस्त आयलेन. आधी काय नव्हतं दिसत बोईट, अचानक बोईट आलाय सगळा. सगळं जिवंत उडत होतं जास्ती पाण्याच्यावरती, पण जालात कमी आलाय. पहिले शिंगाले आलेले नाही, आता ते का बोईट आले. या साईडला शिंगाले काय नाही दिसत, बोईटच येतात नुसती. मस्त बोईट आले. जाल पण आपला संपत आलाय, तरी पण जाल आणि बोईटा दिसतात. या साईडला आपण परत आपले वावरे टाकून ठेवले. आणि आता तर आपली दुसरी जाल आहे याला, जी आपण एकदम सकाळी लवकर टाकलेली, एकदम खडकामध्ये टाकले. ती पण झाला. आपण आपल्या दुसऱ्या जालांजवळ चाललोय अजून, की या साईडला एकदम खडकामध्ये टाकलेत. आणि लोकेशन बघा आजचा, एकदम JSWच्या प्लांट जवळ आलोय. पटापट जालं घ्यावं, अजून आपली दुसरी पण जालं घ्यायची बाकी आहेत, जे आत्ताच टाकलीत. जाला घ्यायला करतो सुरुवात. आणि ते का पहिलाच पदरावर ते का गायलाय बोधीर. आपल्या इथे जास्त नाही मिळत, पण आज आयलाय आपल्याला. आणि ते का शिंगाली या तांब आयली, आणि त्या साईडला शिंगाली. फिंगर मार्क तांब.
पुढे पण बारीक तांब आहे. तांबे एकदम मोठे नाहीत, बारीकच येतात. फिंगर मार्क. एक बोईट आलाय मोठा एकदम. एकदम खडकामध्ये झालंय, त्याच्यामुळे ते दगड बी जाम येतात खालशी. तांबे पण बारीक येतात, मोठे नाहीत अजिबात. एक ढोम आहे जिवंत, एकदम मोठा आहे. मोरी का कसलेली मोठी आणि तांब. तांब आले. आधीच आपला विषय चाललेला बारीक तांब येतात, मोठी का नाही येत. एकदम खडकामधली मस्त साईज आहे तांबीची. या साईजचे तरी तांबे पाहिजे, एकदम मस्त आहे. इथं परत बोईट आलाय आणि इथं कसले मुर्दी, एकदम कडकडीत जिवंत आणि साईज कसली मोठी आहे. एकदम पिवळ्या कलरमध्ये. जिवंत असल्यावर याच कलरची असते. परत एक मोठी तांब आहे, एकदम जिवंत आहे. मस्त साईज आहे तांब्याची. दुसरी आली आजच्या दिवसातली मोठी, नाही त्या आधी बारीकच येत होते. पुरा काय शिंगालो. आणि एक शिंगालो आलोय पुरा. शिंगाली. बारीक तांब. हे देखा पुढे अजून एक आहे. दोनच मोठे आलेत आणि बाकी बारीक आहेत. हे देखा काय आलाय, खारपांचा चिंबोरा मुंजा. एकदम जिवंत तांबे येतात ते. देखा अजून पुढे पण आहे, हातात एक आहे. तांब अजून पुढे पण आहेत. हातात एक तांब आहे आणि ते एक शिंगाली. साईज बघा कसली मोठी आहे शिंगालीची. या साईडला एका तांबे येतात तरी बारीक. ते दोन तांबे आहेत आणि ते शिंगालो. पुढे एक तांबा वाटते मोठी. कसली आहे बघा मोठी. तिसरी मोठी तांबायली. जित्तीच येतात एकदम. परत एक आहे मोठी तांब. कसली साईज येते एकदम मस्त.
जाल पण आता घेऊन होत आलाय सगळा. आणि मस्त तांबे आले शेवटला मोठे एकदम. जालाच्या शेवटच्या पदरावर आलं एक मोठा बोईट. तर मंडळी फायनली आपली सर्व खडकातली जाळं घेऊन झालीत. आता चाललोय आपली पहिली टाकलेली शिंगाल्यानं जाळं टाकलीत ती जाळं घ्यायला चाललोय. तर बघू त्याच्यात काय मिळते. आणि या जाळं तर आपल्याला मस्त तांबे आलेत. मस्त मोठ्या साईजचे 3-4 आहेत आणि मीडियम वगैरे आहेत. तर डायरेक्ट जाऊ आता ती जाळं घ्यायला. त्यात आपल्याला समजेल शिंगाले लागतात का नाही. एकदम वल्गणीच्या चिवण्यांसाठी जाळं टाकलीत. तर चला डायरेक्ट जाळं घ्यायला जाऊ. या साईडला आपला मावरा बघा कसला एकदम क्वालिटी मावरा सगळा. मोठ्या साईजची बोयटा आणि तांबी पण बघा कसले आहेत एकदम मस्त. आणि बारीक तांबी पण आहेत. एकदम JSWच्या प्लांट जवळ जाळं टाकलेली. जी आपण खडकाच्या साईडला जाळं टाकलेली शिंगाल्यांसाठी ती जाळं घ्यायला आलोय. कारण की भरती पण चालू झाली. पटापट जाळं घ्यायला लागतील. पदरावरच एक शिंगाली आली. जाळा लागून घेत आहो कारण की किनाऱ्याला लाटा झाल्यात भरपूर. एकाच शिंगाली येते. या साईडला आपल्याला शिंगाले आले ना जरासे. तर पटापट जाळा घ्यायला लागतात आपल्याला. मस्त शिंगाले आले. या साईडला बघू शकता एकदम हिटी फराच्या साईडला दोन्ही साईडला आले एकात आणि एकदम मोठे मोठे आहेत. आणि सगळे अंड्याचे. पटापट लागून घेऊ आणि जाऊ आपल्या किनाऱ्याला. शिंगालेच आले मस्त एकदम. आणि आपण त्याच्यासाठी जाळं टाकलेली. हे कसे टांगलेन. वल्गणीचा चिवणा सगळा. पाऊस पडला काही तर अजिबात काय नाही भेटणार. पावसाच्या आधीच जे काय आहे ते. पाऊस पडल्यावर सगळा खाडीमध्ये जाईल आणि नद्यांमध्ये जाईल सगळी. ते कसली आली ते का वल्गन. एकदम बंपर आहे. आपल्याला पावसाळ्यात मिळत असते पण आता आधीच भेटले एकदम. एकदम बंपर शिंगाले आले. उतव वल्गन. इथे का कसले शिंगाले. हा बंपर शिंगाले. फायनली आपली सर्व जाळं घेऊन झाली. आपल्याला मस्त शिंगायला लागले त्या जाळांमध्ये. आणि चाललो डायरेक्ट किनाऱ्याला. कारण की ते शिंगाले सोडवेपर्यंत जाम टाइम झाला. एकदम कोरले किल्ल्याजवळ झालं होती. त्याच्यामध्ये जाम चिवणी लागलीत आपल्याला. बघू शकता समुद्रामध्ये कसल्या लाटा झाल्यात. त्याच्यामुळे खाडीमध्ये गेलेलो आपण जाळाना. एकदम वातावरण खराब झालंय. तर आपला आजचा मावरा बघू शकताय. शिंगाले, ढोमी, बारीक तांबी आणि मोठ्या तांबी पण होत्या. त्या लगेच आल्या सेल झाल्यात. तर बघू शकताय आपली आजची वल्गन. आज जाम बारी आपल्याला शिंगाले होते. काढेपर्यंत जवळजवळ आपल्याला 10:30 ते 11 वाजलेत. आणि अर्धे आणलेत ते म्हणजे घरी आपल्याला. बघू शकताय कसली मोठी अंडे आहेत. एकदम भारी. आपली मासेमारी करून झाले आणि आलोय ते म्हणजे घरी. आज आपल्याला जाम भारी शिंगाला मिळाल्या. तसेच मोठ्या साईजचे तांबी आणि बारीक तांबी पण मस्त भेटले आज. तर आज आपण आणलेल्या शिंगाल्या त्यांच्यामध्ये भरपूर अंडी होती. आणि बहुतेक शिंगाले ज्या आपण पकडल्या आज त्यांमध्ये सर्वांमध्ये अंडी होती. आता पावसाच्या सुरुवातीला सर्व अंड्याचे शिंगाले मिळत असतात आपल्याला. तर आजची मासेमारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.